कसे बोलावे हा प्रश्न अनेकांना सतावतो। बोलायचं असतं पण योग्य पद्धतीने व्यक्त होता येत नाही। या व्हिडिओमधून ही अडचण दूर करण्याचा आपण प्रयत्न करूया। व्यक्त होण्याची सुरुवात कमेंटमध्ये चला बोलू असं लिहून करू। कसे बोलावे हे जाणून घ्यायला या व्हिडिओच्या माध्यमातून 5 तंत्र विकसित करू। यातलं पहिलं तंत्र म्हणजे ऐकणे। तुम्ही म्हणाल आपण कसे बोलावे याविषयी हा व्हिडिओ बघतोय, तर पहिलाच मुद्दा ऐकण्याविषयी का बरं? कारण उत्तम बोलण्यासाठी आधी ऐकता आलं पाहिजे। मुळातच अनेकांना समोरच्याचा मुद्दा पूर्ण व्हायच्या आधीच बोलायची सवय असते, म्हणून समोरच्याचं ऐकून घेणं ही देखील एक कला आहे। ही कला आत्मसात करण्यासाठी 5 महत्त्वाचे मुद्दे बघू। 1. बोलणाऱ्या व्यक्तीकडे संपूर्ण लक्ष द्यावं। यालाच जोडून येतो दुसरा मुद्दा, समोरचा बोलत असताना इकडे तिकडे बघू नये। असं केलं तर बोलणाऱ्या व्यक्तीचा अपमान होतो। 3. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समोरचा बोलत असताना त्याला मध्येच तोडू नये। 4. समोरच्याचं म्हणणं पूर्णपणे मांडून झालं की मगच आपलं मत व्यक्त करावं। आणि 5. सिंपल रूल, आपल्याला 1 तोंड आणि 2 कान दिलेले आहेत, त्यामुळे आपण जितकं बोलतो त्यापेक्षा दुप्पट ऐकावं असंच हा नियम सांगतो, नाही का? आता बघूया कसं बोलावं यासाठीचं दुसरं तंत्र। बोलताना आत्मविश्वास असावा। आत्मविश्वासाने बोलता आलं पाहिजे। आत्मविश्वासाची कमतरता असेल तर कसे बोलावे याविषयीचे बाकी मुद्दे काहीच कामाचे नाहीत, कारण आत्मविश्वास ही अशी गोष्ट असते जी हुशारीला सुद्धा मागे टाकते। त्यामुळे आत्मविश्वास महत्त्वाचा। आता अनेकांना प्रश्न पडेल की आत्मविश्वास वाढवायचा तरी कसा? ही काही एका रात्रीत वाढणारी गोष्ट नाही, यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात। आता म्हणजे नेमकं काय करायचं? बोलायची भीती वाटत असेल तर आधी आपल्या मित्रांशी, घरच्यांशी मोकळेपणाने बोलायला सुरुवात करायची। हे करताना त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याचीही तयारी ठेवायची। मग आपोआपच आपल्या मनात आपण बोलू शकतो हा विश्वास निर्माण होऊ लागतो। भीती वाटणं स्वाभाविक आहे, मात्र नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवायची की कोणीच परफेक्ट नसतं। आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी अभिनेते श्रीराम लागू यांच्याबद्दल गोष्ट ऐकली असेल। या अभिनेत्याने आयुष्यभर रंगमंच गाजवला, मात्र तुम्हाला ठाऊक आहे का, श्रीराम लागू लहान असताना त्यांच्या पहिल्या नाटकामध्ये सहभागी होताना प्रचंड घाबरले। स्टेजवर जाताना त्यांचे हातपाय लटपटले। त्यांनी ठरवून टाकलं की यापुढे मी कधीही रंगमंचावर पाऊल ठेवणार नाही, मात्र पुढे हाच अभिनेता नटसम्राट झाला। म्हणजे ही बोलण्याची भीती आपली आपणच घालवू शकतो। यासाठी हे उदाहरण आपल्याला नक्कीच प्रेरणा देईल, आत्मविश्वास देईल। आता पाहू तिसरं तंत्र, बोलण्यातून लोकांना आपलंसं करून घ्यावं। 11 सप्टेंबर 1893 रोजी स्वामी विवेकानंदांनी धर्म परिषदेमध्ये शिकागो इथे भाषण केलं। या भाषणाची सुरुवात करतानाच त्यांनी सर्वांना आपलंसं करून घेतलं। याचं कारण असं की बाकी सगळे आपल्या भाषणाची सुरुवात लेडीज अँड जेंटलमन असं म्हणून करत होते, मात्र स्वामी विवेकानंद यांनी सर्वांना ब्रदर्स अँड सिस्टर्स अर्थात बंधू आणि भगिनींनो असं संबोधलं। याच वाक्याने टाळ्यांचा कडकडाट झाला। प्रिय बंधू आणि भगिनी असं म्हटल्यामुळे लोकांना लगेचच स्वामी विवेकानंद आपलेसे वाटले। लोकांना आपलंसं करून घेताना अजून एक गोष्ट करावी, ती म्हणजे जमेल तिथे समोरच्याचं कौतुक करावं। कारण प्रत्येक माणसामध्ये एखादी गोष्ट नक्कीच चांगली असते, ही गोष्ट कौतुकास्पद असते। सर्वांच्या समोर जर त्या गोष्टीचं कौतुक झालं तर त्या व्यक्तीला खरंच खूप छान वाटतं, मग त्या व्यक्तीला आपण आपोआपच आपलेसे वाटतो। आता पुढचं तंत्र जाणून घेऊ। क्रमांक 4, देहबोली अर्थात बॉडी लँग्वेज ही छान हवी। यातील 5 महत्त्वाचे मुद्दे असे की 1. बोलताना चेहऱ्यावर हलकं हसू ठेवावं। 2. समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलावं। 3. गरजेपुरते हातवारे करावे। 4. आपल्या देहबोलीतून आपलेपणा दिसावा। 5. आपलं बसणं, उभं राहणं यातून आत्मविश्वास दिसावा। कसं बोलावं या व्हिडिओमध्ये शेवटचं आणि अत्यंत महत्त्वाचं तंत्र म्हणजे क्रमांक 5, आवाजाचा योग्य उपयोग करावा। आपण काय बोलतोय यापेक्षा आपण कसं बोलतोय हे फार महत्त्वाचं ठरतं। उदाहरणार्थ, इकडे ये असं जर मी शांतपणे म्हटलं तर समोरच्याला यावंसं वाटेल, मात्र हे चिडून जर मी म्हटलं इकडे ये तर समोरचा नाराज होईल। ही गोष्ट ट्राय करून बघा, आपल्यालाच फरक जाणवेल। काही जणांना सतत मोठ्या आवाजात बोलायची सवय असते, हेच काही जण अत्यंत लहान आवाजात बोलतात। याचा मध्य गाठता आला पाहिजे। गरजेनुसार आवाज कमी जास्त ठेवावा। जर आपण बोलत असताना श्रोत्यांची संख्या जास्त असेल तर आवाज मोठाच ठेवावा, आणि जर हीच संख्या कमी असेल आणि आपण कमी जागेत संवाद साधत असू तर फार मोठ्याने बोलायची आवश्यकता नाही। आपला आवाज समोरच्याच्या कानाला छान वाटला पाहिजे, ऐकावासा वाटला पाहिजे। ही 5 तंत्र सहज अंमलात आणता येतील अशी आहेत। ही उपयोगात आणून बघू। कसं बोलावं याविषयी तुम्हाला काही बोलायचं असेल तर कमेंट सेक्शन आहेच, नक्की व्यक्त व्हा।